नमस्कार मित्रांनो, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकाचे आपण क्रमशः वाचन करत आहोत. आज आपण वाचणार आहोत प्रकरण दुसरे, ट्रेडिंग व्यवसायातील आमिष व धोके. या प्रकरणामधील सुरक्षितता हा भाग. ट्रेडिंगच्या वातावरणात प्रभावीपणे कार्य करण्यासाठी, आपल्या वर्तनाचे मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला नियम आणि सीमांची आवश्यकता असते. हे व्यापाराचे एक सोपे सत्य आहे की स्वतःचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता अस्तित्वात आहे. असे अनेक प्रकारचे व्यापार आहेत ज्यामध्ये तोटा होण्याचा धोका अमर्यादित आहे. स्वतःचे नुकसान होण्याची शक्यता टाळण्यासाठी आपल्याला विशिष्ट मानसिक शिस्तीच्या रूपात एक अंतर्गत मानसिक रचना तयार करणे आवश्यक आहे. यासाठी एक दृष्टिकोन तयार करणे आवश्यक आहे, जो आपल्या वर्तनास मार्गदर्शन करेल. असे केल्याने आपण नेहमीच आपल्या स्वतःच्या हिताचे कार्य करू शकू. ही रचना आपल्या प्रत्येकाच्याच आत अस्तित्वात असली पाहिजे, कारण ही मानसिक रचना बाजारपेठ आपल्याला आयती पुरवत नाही. बाजार हा सतत गतिमान असलेल्या प्रवाहासारखा आहे. तो कधी सुरू होत नाही किंवा थांबतही नाही. बाजारपेठा बंद असल्या तरी गुंतवणूक मालमत्तावर परिणाम करणारे घटक कार्यरत असतात. कोणत्याही दिवशी ओपनिंग किंमत आदल्या दिवशी झालेल्या किमती इतकीच असली पाहिजे असा कोणताही नियम नाही. अगदी जुगाराच्या खेळामध्ये अंतर्भूत रचना असतात, ज्यामुळे ते ट्रेडिंगपेक्षा खूप वेगळे असतात आणि खूप कमी धोकादायक बनतात. उदाहरणार्थ, जर आपण ब्लॅक जॅक खेळण्याचा निर्णय घेतला तर सर्वात आधी आपण पैज लावणार आहोत किंवा धोका पत्करणार आहोत हे ठरवावे लागते. खेळाच्या नियमानुसार तुम्हाला ही निवड करण्यास भाग पाडले जाते. तुम्ही निवड केली नाही तर तुम्हाला खेळायला मिळत नाही. ट्रेडिंगमध्ये कोणीही स्वतः वगळता तुम्हाला किती धोका पत्करावा लागणार आहे हे सांगणार नाही. खरे तर तुमच्या समोर बाजाराच्या रूपाने एक अमर्याद शक्यतांचा खेळ आहे, जेथे अक्षरशः कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते. केवळ सातत्यपूर्ण विजेतेच ट्रेडिंग करण्याच्या आधीच त्यांना धोका परिभाषित करू शकतात. सर्व जुगार खेळामध्ये सुरुवात, मध्य आणि शेवट निर्दिष्ट केले गेले आहेत. या खेळाचा परिणाम तो खेळ निश्चित करणाऱ्या घटकांच्या अनुक्रमावर आधारित आहे. एकदा का तुम्ही ठरवलं की तुम्ही खेळात सहभागी होणार आहात, तेव्हा तुम्ही तुमचं मन बदलू शकत नाही. ट्रेडिंगच्या बाबतीत ते खरे आहे. ट्रेडिंगच्या खेळामध्ये किमती सतत बदलत असतात. जोपर्यंत आपण ते ठरवित नाही तोपर्यंत हा खेळ सुरू होत नाही. हा खेळ आपल्याला पाहिजे तितके दिवस टिकवता येतो. ट्रेडिंगला औपचारिक शेवट नसतो. बाजारपेठ तुम्हाला ट्रेडिंग मधून कधीही बाहेर काढणार नाही. जोपर्यंत तुमच्या हाती ट्रेडिंगसाठी योग्य ती मानसिक रचना नसेल, तेव्हा तुम्ही निश्चितच पराभूत व्हाल. ट्रेडिंगच्या अनेक विरोधाभासापैकी एक म्हणजे ते एकाच वेळी आपल्याला उपहार आणि शिक्षा दोन्ही प्रदान करते. उपहार असा की कदाचित आपल्या आयुष्यात प्रथमच आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपले पूर्णपणे नियंत्रण आहे अशी भावना मिळते. शाप असा आहे की आपल्या वर्तनाचे मार्गदर्शन करण्यासाठी किंवा संरचनेसाठी कोणतेही बाह्य नियम किंवा सीमा नाहीत. ट्रेडिंगच्या या अमर्याद विश्वामध्ये आपण काही प्रमाणात संयमाने आणि आत्मनियंत्रणाने कार्य करणे आवश्यक आहे. आपल्याला काही प्रमाणात सातत्यपूर्ण यश मिळवायचे असेल तर आपल्या वर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला जी रचना हवी आहे ती तुमच्या मनात निर्माण झाली पाहिजे. ती रचना फक्त इच्छेची एक जाणीवपूर्वक कृती म्हणून निर्माण झाली पाहिजे, कारण इथूनच अनेक समस्या सुरू होतात.
आता त्या समस्या कोणत्या आहेत हे आपण पाहूया. त्यापैकी पहिली समस्या आहे नियम तयार करण्याची अनिच्छा. म्हणजे कोणतेही ट्रेडिंग करत असताना आपण रूल्स बनवत नाही याबद्दल सांगतात. मला अद्याप ट्रेनिंग मध्ये रस असलेल्या अशा एका व्यक्तीचा सामना करावा लागला नाही ज्याने नियमाचा एक संच तयार करण्याच्या कल्पनेचा प्रतिकार केला नाही. सुरुवातीस लोकांना नियमाच्या चौकटीमध्ये राहणे जड जाते. एकीकडे नियमांना अर्थ असतो हे आपण मान्य करतो आणि ते नियम पालन करण्याची किंवा बनवण्याची आपली मुळीच इच्छा नसते. हा प्रतिकार तीव्र असतो आणि त्याला तार्किक स्रोत आहे. आपल्या मनातील बहुतेक रचना आपल्या सामाजिक संगोपनाचा परिणाम म्हणून आणि इतर लोकांनी केलेल्या निवडीवर आधारित असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर या रचना आपल्या मनावर बिंबवल्या गेलेल्या असतात. आपल्या मनात त्याचा उगम झालेला नसतो. बाहेरून एखादी रचना बिंबवली गेल्याने त्यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता येत असते. या नकारात्मक भावनेचा संचयन आपल्या मानसिक वातावरणात एक शक्ती म्हणून कार्य करते. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा आपण अकारण विरोध करू लागतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर आपण पहिल्यांदा ट्रेडिंगकडे आकर्षित होण्याचे कारण म्हणजे सर्जनशील अभिव्यक्तीचं अमर्याद स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे याची भावना. हेच कारण आहे की आपल्या वर्तनाला योग्य मार्गदर्शन करू शकतील असे नियम आणि सीमा निर्माण करण्यास आपल्याला अनैसर्गिक विरोध वाटतो. दुसरी समस्या, जबाबदारी घेण्यात असमर्थता. तत्कालीन परिणामासह एक शुद्ध बिनधास्त वैयक्तिक निवड असे ट्रेडिंगचे वर्णन केले जाऊ शकते. लक्षात ठेवा, ट्रेडिंग ही अशी एक कृती आहे जोपर्यंत आपण ती सुरुवात करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत ती सुरू होत नाही आणि संपतही नाही. ट्रेडिंगची सुरुवात, मध्य आणि शेवट हे आपल्या उपलब्ध माहितीच्या, आपल्या स्पष्टीकरणाचा आणि आपल्या स्पष्टीकरणानुसार कसे कार्य करतो याचा परिणाम आहे. आपल्या निवडीबरोबर त्या निवडीच्या परिणामासाठी देखील आपण तयार असायला हवे. जे ट्रेडर आपल्या कृतीच्या परिणामाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत ते स्वतःला द्विधा मनस्थितीत ढकलून देत असल्याचे तुम्हाला दिसेल. निवडीचे संपूर्ण स्वातंत्र्य प्रदान करणाऱ्या क्रियाकलापामध्ये तुम्हाला जबाबदारी घेणे हे कसे टाळता येईल? ट्रेडिंगचे वास्तव कठीण असते. तुम्हाला जर तुमच्या ट्रेडिंगमध्ये सुसंगतता निर्माण करायची असेल तर त्याच्या कृतीचा परिणाम काहीही झाला तरी तुम्ही त्यास पूर्णपणे जबाबदार आहात हे गृहीतक धरावे लागेल. या दृष्टिकता म्हणजे जबाबदारी शिवाय असंरक्षित स्वातंत्र्य होय. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे परिभाषित योजनाशिवाय आणि व्हेरिएबल्सच्या अमर्याद संचासह ट्रेडिंग करतो तेव्हा आपल्या आवडीनुसार होणाऱ्या व्यापारांचे श्रेय घेणे खूप सोपे आहे. त्याचवेळी तुम्हाला पाहिजे तसे न झालेल्या ट्रेडिंग व्यवहाराची जबाबदारी घेणे महत्त्वाचे आहे. मी अगणित ट्रेडर्स बरोबर काम केले आहे जे तासनतास बाजाराचे अनालिसिस करतात आणि दुसऱ्याच दिवशी ट्रेडिंगचे नियोजन करण्यात घालवतात आणि मग त्यांनी आखलेल्या व्यापाराच्या प्रत्यक्ष रूप देण्याऐवजी ते दुसरेच काही करून बसतात. त्यांनी केलेले ट्रेड व्यवहार हे सहसा मित्रांकडून किंवा दलालांच्या टिपावर आधारित असतात. आपण संरक्षित या दृष्टिक व्यापाराचे अनेक संवेदनशील बनतो याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, कारण आपल्याला आपल्या स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी घेण्याची टाळायची असते. जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या कल्पनावर काम करतो तेव्हा आपण आपल्या सर्जनशील क्षमतांना धार लावत असतो आणि आपल्या कल्पना किती चांगल्या प्रकारे काम करत होत्या याचा त्वरित अभिप्राय आपल्याला मिळतो देखील. कोणत्याही असमाधानकारक परिणामाचे तर्कसंगत स्पष्टीकरण करणे खूप कठीण आहे. या उलट
आपण आपल्या अनियोजित या दृश्चिक ट्रेडिंग करतो, जेव्हा त्याच्या वाईट परिणामासाठी मित्र किंवा दलालाला दोष देऊन जबाबदारी झटकणे पसंत करतो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढील भागामध्ये आणखीन याचे क्रमशः वाचन करूया. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांच्या बरोबर शेअर करा व आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.